आणि अध्यक्ष पण घेतलंच थोड्या वेळात. भरपूर जणांची अशी अपेक्षा होती की आपल्या मुलांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळत नाही आणि ऍडमिशनसाठी खूप प्रॉब्लेम होतो की त्यांना वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी जावं लागतं पण तिथे माहिती मिळत नाही. त्याकरता आपण हा भव्य शैक्षणिक मेळावा आणि त्यांचा विद्यार्थ्यांचा केलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या ज्येष्ठ नगरसेविका रतिताई पाथकर, बाविताताई घोरपडे, हर्षलदादा, मालती काका आणि बाकीचे सर्वच उपस्थित असलेले आपले प्राणजी सिटीचे प्रभाग क्रमांक 15 चे पूर्ण सोसायटीचे कार्यकारी अधिकारी, PLO आणि पालक वर्ग आणि सगळे शिक्षक त्यांचं मी मनापासून इथे त्याचे आभार मानते, त्यांना नमस्कार करते की तुम्ही या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झाला. प्रस्तावना अशी की खूप लोकांचे प्रॉब्लेम्स होते की वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन मिळत नाहीये, त्याकरता हा प्रवेश मेळावा आपण इथे घेतलेला आहे. आणि तुम्ही एवढं काही असेल तरी आपण स्टॉल लावलेले आहेत तिथे. साऊथ इंडियन कॉलेज आहे, आदर्श आहे, खूप आहे. तुम्हाला जी हवी ती माहिती त्यांना विचारा आणि आपल्या मुलांचं भवितव्य घडवा. एक शिक्षण यशाची भूमिका असते, योग्य ते मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी मिळत नाही, म्हणून आपण कार्यक्रम राबवलेला आहे. अजून नगराध्यक्ष मॅडम यायचे आहेत, उपनगराध्यक्ष मॅडम यायचे आहेत, आमदार साहेब यायचे. थोडा त्यांना येतीलच थोड्या वेळात. आमदार साहेब 12-12:30 पर्यंत येतील. तोपर्यंत आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. धन्यवाद. थोडक्यात पण महत्वाचं असं संबोधन हे सन्मान्य नगरसेविका हर्षदाताई घोरपडे, हर्षदाताई उमेश पवार यांच्याकडून आपणास झालेला आहे. आदरणीय श्री बांगर सर यांना विनंती करतो की त्यांनी इथं उपस्थित असलेल्या काही अधिकारी मंडळी आहेत, काही सोसायट्यांचे अध्यक्ष आहेत, असे सर्व मान्यवर जे इथे उपस्थित झाले त्यांचा सन्मान सत्कार, कारण त्यांचा बहुमूल्य योगदानामुळेच आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक तुमचं आमचं सर्वांचं नेतृत्व म्हणून नगर परिषदेत नगरसेवक म्हणून ज्यांना आपण पाठवलेले आहे त्या हर्षदाताई उमेश पवार, ज्यांच्या माध्यमातून समाजाची सेवा आणि सेवा हाच परमधर्म असं परमश्रद्धेय या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांनी नेहमीच सांगितलंय. आणि हा सगळा जो जमाव आहे, हा जमाव जमा करण्यासाठी वसुधैव कुटुंबकम ही सुद्धा उद्घोषणा जी आहे ती अत्यंत महत्वाची आणि गरजेची आहे. 139 मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे परमादरणीय आमदार श्री किसनराव कोथोरे साहेब यांच्या विकासाभिमुख अशा संकल्पनेला साजेसं असं काम या प्रभागात देखील जे 3 नगरसेवक 15 क्रमांकामधून आपण निवडून दिले त्यावर ते सन्माननीय श्री आदित्यजी पाटील, सन्माननीय सौभाग्यवती बाविताताई घोरपडे आणि सन्माननीय सौभाग्यवती हर्षदाताई उमेश पवार यांच्या माध्यमातून सर्व दूर पोहोचेल. मी आदरणीय बांगर सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर येऊन सर्व मान्यवरांचं स्वागत करायचं. नमस्कार नेले साहेब. आताच नेले साहेबांनी सर्व पार्श्वभूमी तुम्हाला सांगितलेली आहे. गेले कित्येक दिवस बऱ्याच पॅरेंट्सला ऍडमिशनचा प्रश्न भेडसावत होता. ऍडमिशन घेतल्यानंतर पुढे काय करावं हेही सुचत नव्हतं. त्यामुळे बरेच लोक ही हर्षदाताई पवार यांच्या ऑफिसमध्ये आली आणि आम्हाला ऍडमिशनचा प्रॉब्लेम आहे. परंतु हर्षदाताईंनी आणि उमेदवारांनी विचार केला की आपण आपल्या प्रभागासाठी मराठीत का राहायचं. पूर्ण बदलापूरमध्ये ज्यांना ऍडमिशनसाठी प्रॉब्लेम येईल त्या सर्वांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून उमेदवार पवार यांनी नर्सरी ते 10वी ब्लोसम कॉन्व्हेंट स्कूल चे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना स्पॉट ऍडमिशन या ठिकाणी मिळणार आहे नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना. त्याचबरोबर SICS डिग्री कॉलेज ज्या सायन्सच्या फॅकल्टी आहेत
त्या ठिकाणी कोणाला अडचण असेल तर आता ताबडतोब त्या ठिकाणी स्पॉट ऍडमिशन म्हणजे एकाच छताखाली सर्व ऍडमिशनची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर साऊथ इंडियन कॉलेजमध्ये बीसीए आहे, बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स, त्याचे हेड व्यंकटेश सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे जर कोणाला बीसीएचं ऍडमिशन घ्यायचं असेल 12वी नंतर, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीसीए करत असताना बीसीए आणि डिग्री म्हणजे दोन्ही सोबत आपण करू शकतो. म्हणजे आपण बीकॉम पण करू शकतो, बीएससी पण करू शकतो आणि बीसीए सुद्धा करू शकतो. ही अधिक माहिती आपल्याला त्या स्टॉलवर मिळणार आहे. त्याचबरोबर हार्ने कॉलेज जे इंजिनिअरिंग कॉलेजचं काही लोकांना प्रॉब्लेम होते, त्याचबरोबर फार्मसीचं काही अडचणी होत्या, एमबीबीएस किंवा बीएमएस साठी कोणाला सजेशन पाहिजे असेल तर आपल्या समोर बसलेले हार्ने कॉलेजचे प्राध्यापक या ठिकाणी आलेले आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर ऍडमिशनची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न भेडसावतोय तो म्हणजे फायनान्स. एवढी फीज आपण कशी काय भरणार? त्यासाठी उमेदवारांनी आपल्या टीडीसी बँकेला या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. जर कोणाला शैक्षणिक कर्ज हवं असेल तर टीडीसी सदैव आपल्या पाठीशी उभी राहते हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि टीडीसीचे ऑफिसर या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे आपल्याला जर काही शैक्षणिक कर्ज हवं असेल तर आपण त्यांना त्या स्टॉलवर भेट द्यावी, आपलं नाव द्यावं आणि तुम्हाला मला वाटतं ऑन द स्पॉट ते शैक्षणिक कर्ज सुद्धा मंजूर करून देतील. काही फॉर्मॅलिटी असतील त्यानंतर बँकेमध्ये करून देता येतील, पण आजच तुम्हाला ते आश्वासन देतील. अशा पद्धतीनं हर्षदाताई उमेश पवार आणि उमेशदादा पवार यांनी अतिशय चांगला असा उपक्रम या बदलापूरमध्ये सुरू केलेला आहे. त्यामुळं आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. तसेच जे इतर इन्स्टिट्यूट मधून आलेले आहेत त्यांचं सन्मान आणि स्वागत करण्यासाठी मी त्यांना बोलवतो. त्यांनी व्यासपीठावर यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचं. सर्वात प्रथम मी ब्लोसम स्कूलचे ऍडमिन सौ ज्योती दिनकर ठाकरे आणि सौ विजयलक्ष्मी नायर यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. त्यानंतर SICS डिग्री कॉलेजचे प्राध्यापक योगेश शेलार सर, प्रवीण हडगे सर, त्याचबरोबर जयश्री कदम, मोदक सर, मिलिंद बागर सर यांनी सुद्धा या ठिकाणी यायचे आणि आपला सन्मान स्वीकारायचा. मी धवणे साहेबांना विनंती करतो की त्यांनी ब्लोसम स्कूल चे जे शिक्षक आहेत, जे ऍडमिन आहेत त्यांचा सन्मान करावा. त्यानंतर मी आता डिग्री कॉलेजचे प्राध्यापक SICS डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांना सर्वांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सरांचे पत्रकार डॉक्टर प्रवीण हांडगे सर, धनश्री गडाव मॅडम, धनश्री कड़ो मॅडम, धन्यवाद. त्याचबरोबर SICS कॉलेजचे जे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कोऑर्डिनेटर आहेत व्यंकटेश सर आणि प्रकाश सर, तसेच ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक अशोक कराळे सर यांनी सुद्धा यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा.
शैलेश सपकाळ सर, डॉक्टर सोमनाथ तोडार सर, महेश शेरेकर सर, अमर कुमार जी, अमृता जाधव मॅडम आणि डॉक्टर बिवारे यांनी व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. हार्ली कॉलेज अतिशय नावाजलेलं कॉलेज आहे. या ठिकाणी इंजिनिअरिंग सर्व फॅकल्टी, फार्मसी कॉलेज, त्याचबरोबर मेडिकल कॉलेज, कुणालाही त्या ठिकाणी जर अधिक माहिती द्यायची असेल तर आपण त्या स्टॉलवर जाऊन माहिती घेऊ शकतो. नितीन किरीट हिंदुराव साहेब आलेले असतील, त्यांनी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर यायचे. यानंतर टीडीसी बँकेचे पदाधिकारी की ज्यांना आपल्या सर्वांना ऍडमिशन मिळाल्यानंतर जे शैक्षणिक कर्ज आणि कर्जासंबंधी मार्गदर्शन करणार आहेत त्या सर्वांना मी व्यासपीठावर पाचारण करतो. त्यांनी व्यासपीठावर यायचे आणि आपला सन्मान स्वीकारायचा. काटे साहेब, हिरालाल साहेब, वासंती कुर्ले मॅडम, आपण आपला सन्मान स्वीकारायचे. हॅलो. यानंतर आपल्या कुणबी समाज सेवा संघाचे अध्यक्ष आरोप मुंडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर यानंतर आपल्या कुणबी समाज सेवा संघाचे मार्गदर्शक आणि प्रमुख सल्लागार तसेच माजी अध्यक्ष सदानंदजी सुरेश साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. मी उमेशदादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. धन्यवाद सर. त्यानंतर सर्वांना विनंती आहे, आलेल्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपल्याला जर ऍडमिशनची आवश्यकता असेल तर ब्लोसम स्कूलचा त्या ठिकाणी टेबल आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण इन्क्वायरी करू शकता. त्यानंतर डिग्री कॉलेज SICS तुम्हाला स्पॉट ऍडमिशन देणार आहे सायन्ससाठी. सायन्सला बऱ्याच वेळा फार अडचणी येतात ऍडमिशनसाठी आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी SICS ज्युनियर कॉलेज आणि डिग्री कॉलेज यांना बोलवलेलं आहे. त्याचबरोबर प्रोफेशनल कोर्सेस असतात, BCA सारखा कोर्स आहे,
की त्या ठिकाणी तो कोर्स केल्यानंतर आपल्याला जॉबची हमी असते, तो कोर्सची पण माहिती आपण आणि ऑन दी स्पॉट ऍडमिशन फॅसिलिटी आपण अवेलेबल केलेली आहे. तसेच इंजिनिअरिंग मध्ये काही अडचणी असतील, फार्मसी कॉलेजसाठी काही तुम्हाला अडचणी असतील किंवा मेडिकल संदर्भात काही मार्गदर्शन हवं असेल तर आपल्या माझ्या समोर तोही टेबल त्या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला जर कर्जाची आवश्यकता असेल फीस भरण्यासाठी तर टीडीसी बँक आपल्यासाठी सदैव तत्पर असते, ती या ठिकाणी अवेलेबल आहे. तर आपण हा कार्यक्रम संपल्यानंतर त्या प्रत्येक स्टॉलला भेट द्यावी ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आमच्या कार्यकर्ते श्री गणेश कंटे सर हे आर्मी ऑफिसर होते आणि आर्मी ऑफिसर असताना ते आता निवृत्त झालेले आहेत. आपण भारतीय सैन्यात दीर्घकाळ निष्ठेने त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचं आणि सन्मान स्वीकारायचा. सर, आपण सैन्य दलात होतात, सैन्य दलात दीर्घकाळ आपण निष्ठेने व शौर्याने सेवा बजावून मातृभूमीचं रक्षण केलं. असे श्री कंटे सर यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ शिस्त, त्याग, देशभक्तीचा आदर्श प्रत्येक नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या अतुलनीय सेवेला कृतज्ञतेची सलामी देत त्यांचा हा सत्कार करताना आम्हाला अतिशय आनंद होतो, कारण त्यावेळी त्यांनी देशाची सेवा केली, आता आपल्या प्रभागाची सेवा करतात, म्हणून त्यांचा आम्ही सत्कार करतो. त्यांनी सत्कार स्वीकारावा, सर्वांनी काळ्यांच्या गजरामध्ये त्यांचे स्वागतही करावं. धन्यवाद. त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान झालेला आहे. आपल्या शैक्षणिक करिअर मध्ये ज्यांनी उत्तुंग भरारी मारलेली आहे असे काही विद्यार्थी आहेत. त्यापैकी अनुज तानाजी बोंद्रे यांना मी विनंती करतो की यांनी व्यासपीठावर यायचे. त्याचबरोबर या नगरीच्या उपनगराध्यक्षा अखंड सौभाग्यवती दामले मॅडम इथं उपस्थित झाल्या, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हर्षदाताईंना विनंती करतो की त्यांचा सन्मान करायचा आहे. अखंड सौभाग्यवती प्रियंकाताई आशिष दामले यांचा सन्मान वगैरे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मुसीबतें रोक नहीं सकती जब हौसला साथ होता है. मुसीबतें रोक नहीं सकती जब हौसला साथ होता है. वो कोशिशें रंग लाती हैं जिसमें मेहनत का हाथ होता है. नहीं बढ़ते मन के अंधेरे, नहीं बढ़ते मन के अंधेरे जब उम्मीदों का प्रकाश होता है. मिल जाती है हिम्मत हमें जब ईश्वर पर विश्वास होता है. आणि हे सगळं तेव्हाच होतं जेव्हा मनापासून संपूर्ण वर्षभर मेहनत करून उत्तुंग यशाची भरारी विद्यार्थी घेतो. आज इथं सगळे उपस्थित आहेत, जाणकार आहेत, ज्यांना सामाजिक भान आहे. एक दोन ओळी त्यांच्यासाठी. अपनी इच्छाओं और आकांक्षाओं को अच्छे संस्कारों की सीमाओं में बांध कर रखो. अपनी इच्छाओं और आकांक्षाओं को अच्छे संस्कारों की सीमाओं में बांध कर रखो, वरना ये शौक गुनाहों में बदल जाएंगे. हे अशासाठी की सामाजिक भान ठेवायला पाहिजे. सामाजिक भान राहिलं तर सामाजिक सलोखा राहतो. आणि आता तुम्ही अशा एका दिव्य सामोरे जाणारा दिव्याला की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारची
लोक मिळतील, सगळ्या प्रकारची लोक ही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतील आणि त्या लोकांच्या त्या मार्गदर्शनाला बळी न पडता सतत गोष्टीला सामोरे जाऊन आपण पुढील काळात या देशाचा चांगला नागरिक व्हावा यासाठी हा 8 तास आहे. यानंतर या 15 प्रभागातील नगरसेविका अखंड सौभाग्यवती भाविकाताई अक्षर घोरपडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित आपल्या उपनगराध्यक्ष प्रियंका दामले मॅडम, हर्षदाताई, प्रतिपादकर मॅडम, हर्षदा सोशेताई, ऍडव्होकेट हर्षल घोरपडे, उमेश दादा, मारुती नाना आणि इतर सर्व व्यासपीठावरील मंडळी, सर्वांना माझा नमस्कार. आणि आज इथे उपस्थित राहण्याची संधी मला दिल्याबद्दल मी हर्षदाताईंचे आभार मानते. आज या व्यासपीठावरनं मला एकच सांगू इच्छिते की शिक्षण हा सगळ्या गोष्टीचा पाया आहे आणि आज तुमचा जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा आज गुणगौरव सोहळा तिथे आयोजित केला आहे. तर त्या निमित्ताने आज तुमचं कौतुक होत आहे, पण हे कौतुक तुमची सुरुवात आहे असं समजा आणि पुढे शिका, चांगले मोठे व्हा, इतकंच मी तुम्हाला एक शुभेच्छा देते. आणि चांगले गुण मिळवणं हेच आपलं सगळ्यात मोठं मोटिव्ह नाहीये, आपल्याकडून एक चांगला माणूस घडणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तर हा तुमचा पाया इतका मजबूत बनवा की पुढचे यश अपयश तुम्ही इझिली तुमच्या हाताने जी काही गोष्ट होईल ती चांगली समाजासाठी होईल असं बघा. चांगले शिका, मोठे व्हा. तरुण पिढी आज व्यसनाच्या अधीन चालली आहे. तर सर्वात आधी मला एकच म्हणायचंय, तुमच्या शिक्षणाबरोबर तुमच्या संस्कारांचा वारसा, तुमच्या घराचा वारसा लोकांना कळू दे. कुठल्या व्यसनाच्या आहारी नका जाऊ आणि चांगलं शिक्षण घ्या. शिक्षणानेच आपण पुढे जाऊ शकतो. इतकंच मी सांगेन आणि माझे 2 शब्द संपले. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर यजमान हर्षदाताईंच्या या सोहळ्याला उपस्थित असलेल्या दुसऱ्या हर्षदाताई रमेश सोळशे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 15च्या नगरसेविका हर्षदाताई पवार यांनी आज मला या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते. त्याचबरोबर मंचावर उपस्थित उपनगराध्यक्ष मॅडम प्रियंकाताई दामले, ऍडव्होकेट हर्षदा भाविका घोरपडे, त्यानंतर हर्षदादा घोरपडे, रतीताई पातकर मॅडम आणि उमेशदादा पवार, मारुतीदादा गायकवाड, मारुतीदादा पाटील या सगळ्यांनी या ठिकाणी मला आमंत्रित केले, बोलवले, याबद्दल त्यांचे आभार मानते. आज या ठिकाणी हर्षदाताईंनी या ठिकाणी कार्यक्रम राबवलेला आहे की 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि त्याचबरोबर आपल्याला मार्गदर्शन करणं ही काळाची खूप गरज आहे. कारण 10वी-12वी पास झाल्यावरती मुलांच्या पाठीवरती कौतुकाची थाप पडणं ही तर खूप गरजेची गोष्ट आहे. आई वडील तर कौतुक करतातच, शिक्षक आपले कौतुक करतात आणि त्याचबरोबर आपल्या प्रभागातील नगरसेवकांनी आपल्याला जर आपला सन्मान केला तरी खूप मोठी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये ठरते. आपण ते सर्टिफिकेट, प्रमाणपत्र जे काही आपल्याला दिलं जातं, ट्रॉफी दिली जाते ती आपण जपून ठेवतो का, ते आपली ती आठवण असते. आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला मार्गदर्शन शिबिर सुद्धा राबवलेलं आहे की जेणेकरून 10वी आणि 12वी झाल्यानंतर मुलांना पुढे काय केलं पाहिजे हेच कळत नाही. आपले मित्र काय करतायत, कुठे ऍडमिशन घेतायत, काय करतायत हे बघून आपली पण मुलं तोच हट्ट करतात की नाही माझ्या मित्राने इथे ऍडमिशन घेतलंय, मलाही तिथेच ऍडमिशन घ्यायचंय. अरे पण तुला नक्की काय करायचं आहे, काय ठरवलंय, तुझं मोटिव्ह काय आहे हे सर्वप्रथम तू ठरवलं पाहिजे. आणि त्याचं नॉलेज 10वी आणि 12वीच्या मुलांना नसतं. साधारणतः 12वी पास झाले की मग मुलांना कळतं की आपण काय केलं पाहिजे. तोपर्यंत 10वी पास झालेल्या मुलांना त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काय करायचंय, काय बनायचंय हे ठरवलेलं नसतं आणि त्याच वेळेस खरी गरज असते ती मार्गदर्शनाची. आणि म्हणूनच आज या ठिकाणी हर्षदाताईंनी जे काही मार्गदर्शन शिबिर इथे राबवलेलं आहे
त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्यांनी खूप असा छान उपक्रम या ठिकाणी राबवला आणि मला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि हर्षदाताई पवार आणि उमेशदादा पवार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर ज्येष्ठ नगरसेविका आदरणीय सौरतीताई पाटकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसंच आपल्या माता सावित्रीबाई फुले यांच्यावर महिलांना मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार महात्मा ज्योतिबा फुले यांना सगळ्यांना माझा कोटी कोटी प्रणाम. आज या प्रभात मंडळाच्या नगरसेविका हर्षदा पवार आणि उमेशदादा पवार यांनी जो कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे, मार्गदर्शन मेळावा 10वी-12वीच्या मुलांचा सत्कार. तर या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठ आपल्या उपनगराध्यक्ष मॅडम दर्शना दामले, काही घोडपडे, हर्षदा पवार, हर्षदा सोळशे, उमेशदादा पवार, मारुती भाऊ पाटील, ऍडव्होकेट हर्षद घोडपडे, दादा, या सगळ्यांचं मी व्यासपीठावर उपस्थित सर्व जणांना माझा नमस्कार. माझ्या समोर असलेले सर्व पालक आणि विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एवढं सांगते की आज या ठिकाणी तुम्हाला कुठे बाहेर जाऊन धावपळ करावी लागू नये, कॉलेजच्या फेऱ्या मारायला लागू नये, यासाठी आपल्या उमेशदादा आणि हर्षदताईंनी ब्लॉसम कॉलेज स्कूल आहे, नंतर SLC सोसायटी कॉमर्स कॉलेज आहे, साऊथ इंडियन कॉलेज आहे आणि BR हॅनिक कॅम्पस इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीचे सर्व इथे स्टॉल लावलेले आहेत. तुम्हाला जर यासाठी कुठे कॉलेजला जायचं असेल तर तुम्हाला तिथे कॉलेजपर्यंत धावपळ करायची गरज नाही. सगळे आपल्या इथे उपलब्ध आहेत स्टॉल. आणि तसंच शिक्षणासाठी जर कर्ज ही मोठी गोष्ट आहे, की सगळ्यात पहिले पैसा लागतो शिक्षणासाठी. तर त्यासाठी ते ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेचे पण स्टॉल आहेत, त्यांचे प्रतिनिधी बसलेले, त्यांच्याकडे तुम्ही कर्ज घेऊ शकता. आजकालच्या जगामध्ये नुसते एक डिग्री असून चालत नाही, BA, BCom, BSc तर काहीच किंमत नाही. डबल ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट या सगळ्या पातळ्या तुम्हाला घ्याव्या लागतील. तरच या आजकालच्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. तर असं करत असताना तुम्ही शिक्षण घ्या, खूप मोठे व्हा, पण त्याच वेळेस आपले आई वडील, आपले गुरुजन यांचा सन्मान ठेवा, आदर ठेवा, त्यांना कधी विसरू नका. त्यांचे आशीर्वाद खूप महत्वाचे आहेत. आणि तसंच तुम्हाला काही गरज लागली तर आपल्या प्रभात आहे, अमिताताई आहे, हर्षदाताई आहे आणि बाकी सर्व आम्ही पण आहोत. तर तुम्हाला काही मार्गदर्शन लागलं तर या कार्यक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि हर्षदाताई पवार पहिलाच कार्यक्रम आहे येऊन आल्यानंतर आणि खूप मोठ्या संख्येने ते सर्वजण उपस्थित आहेत, पालक, विद्यार्थी वर्ग. सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते पुढील वाटचालीसाठी. आणि मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. या कोळगाव बदलापूर नगरीच्या नगराध्यक्षा, कोळगाव बदलापूर हे तसं गाव सह्याद्रीच्या कुशीत आणि उल्हास नदीच्या मोशीत वसलेलं हे गाव. आणि या गावाच्या थेट निवडणुकीत पहिल्यांदा निवडून आले ते आदरणीय रामभाऊ पाटकर आणि थेट निवडणुकीत दुसऱ्यांदा निवडून आल्या त्या रुचिताताई घोडपडे यांचं या सभागृहात आगमन होत आहे. त्या नुसत्याच या कोळगाव बदलापूरच्या नगराध्यक्षा नाहीत, तर महाराष्ट्र नगराध्यक्ष महासंघाच्या देखील त्या अध्यक्ष आहेत. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास 270 नगर परिषदांचं नगराध्यक्षांना त्यांचं प्रतिनिधित्व अध्यक्ष म्हणून त्या करतायत. इथं
विद्यार्थीही उपलब्ध आहेत आणि पालकही उपलब्ध आहेत. उपलब्ध अशासाठी म्हटलंय की या भारताचे आपण नागरिक आहात आणि या भारताचे नागरिक असल्यामुळे जोरदार टाळ्यांनी आदरणीय अखंड सौभाग्यवती रुचिताताई घोरपडे यांचं स्वागत करायचंय. भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम मंडळाच्या सरचिटणीस गौतमताई पिंगळे यांनाही विनंती आहे की आपणही मंचावर यायचे. आणि 1995 साली ज्यांनी या मुळगाव बदलापूर नगर परिषदेची निवडणूक शर्थीने लढली अशा आमच्या सुरसे काकी इथं उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती आहे की त्यांनी मंचावर यायचे आहे. अखंड सौभाग्यवती सुरसे काकी आपण मंचावर या. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष या दोन्हीच्या माध्यमातून आज या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन इथं होत आहे. थोडं मागे ना बाजू थँक्यू आवाज सर्व सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते ज्या संतांचं आणि विचारवंतांचं आपण पूजन केलं होतं त्या या सरस्वती मातेच्या प्रांगणात दीप प्रज्वलन करून आपण खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम सुरू करत आहोत. दरम्यान तुम्ही सगळे जे होतकरू विद्यार्थी आहेत ज्यांचं भविष्य घडविण्यासाठी इथं अनेक लोक उपस्थित झालेले आहेत त्यांच्यासाठी की आपण ज्या पुण्यभूमीत जन्माला आलो त्या पुण्यभूमीचं महत्व काय आहे हे जरा 4 ओळीत मी आपला सांगतो. ये राष्ट्र हमारे लिए सिर्फ भूमि का टुकड़ा नहीं, ये राष्ट्र हमारे लिए सिर्फ भूमि का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्र पुरुष है. हिमालय इसका मस्तिष्क है, पंजाब और बंगाल इसकी 2 विशाल भुजाएं हैं. दिल्ली दिल है, विंध्याचल कटी है, नर्मदा कर्दनी है, पूर्वी और पश्चिमी घाट इसकी जंगाएं हैं, कन्याकुमारी इसके पंजे हैं, सागर इसके चरण पखारता है, सूरज और चंद्रमा इसकी आरती उतारते हैं. यह वीरों की भूमि है, यह शूरों की भूमि है, यह ऋषियों की भूमि है, यह महर्षियों की भूमि है, यह अर्पण की भूमि है, यह तर्पण की भूमि है, यह वंदन की भूमि है, यह अभिनंदन की भूमि है, यह संतों की भूमि है, यह विचारवंतों की भूमि है. यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है, यहाँ का बिंदु बिंदु हमारे लिए गंगा जल है. हम जिएंगे तो इसके लिए और कभी मरना पड़ा तो मरेंगे भी इसके लिए. और मरने के बाद गंगा जल में बैठी हमारी अस्थियों से भी आवाज आएगी, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे.
धन्यवाद. यानंतर या नगरीच्या उपनगराध्यक्षा, नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्षा या द्वयींचं खरं तर अभिनंदन आहे की नवनवीन संकल्पनांना संजीवनी देत या शहराचा पुरेपूर विकास करण्यासाठी या दोन्ही कटिबद्ध आहेत. सेवा, समर्पण आणि त्याग या भावनेतून विद्या, वित्त आणि विकास यांचा समन्वय साधणाऱ्या नुकत्याच उपस्थित झालेल्या या नगरीच्या नगराध्यक्ष सन्माननीय अखंड सौभाग्यवती सौरुचिताताई राजेंद्र घोरपडे यांचं स्वागत आणि सन्मान करावा अशी विनंती मी हर्षदाताई उमेश पवार यांना करतो. धन्यवाद. परम आदरणीय आमदार श्री किसनराव कथोरे साहेब मार्गस्थ आहेत. काही वेळातच ते इथे पोहोचतील. दरम्यान या नगरीच्या उपनगराध्यक्षा अखंड सौभाग्यवती प्रियंकाताई आशिष दानवे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आपले संविधानाचे रचिते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या माऊलीमुळे आपण सर्व सुशिक्षित होऊ शकलो, आज तुमचा गुणगौरव सोहळा इथे संपन्न होतो आणि आम्ही सर्व आज इथे ह्या पदापर्यंत पोहोचलो. अशा सावित्रीताई फुले, तसंच त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहणारे ज्योतिबा फुले या सर्वांना मी अभिवादन करते. आणि आजच्या या आपल्या गुणगौरव सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या बदलापूरच्या प्रथम नागरिक आपल्या नगराध्यक्ष रुचिराताई घोरपडे, तसंच या प्रभागाच्या नगरसेविका सौ हर्षदाताई पवार, विद्याताई, भाविकाताई, रती पाटकरताई आणि आपल्या सोळशेताई आणि आपले उमेशदादा पवार आणि मंचावरती उपस्थित सर्वच मान्यवर यांना माझा नमस्कार. खरं तर गुणगौरव सोहळा हा प्रत्येक नगरसेवक हा आपल्या वॉर्डच्या मुलांसाठी करतच असतो. पण आज मला खरंच काही खूप तुमचं विशेष कौतुक वाटलं की ह्या गुणगौरव सोहळ्यासोबत तुम्ही मार्गदर्शन शिबिर असू दे किंवा कॉलेजेसचं कुठले आपण कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो, काय कोर्सेस पुढे मुलांसाठी अवेलेबल आहे आणि तसंच शैक्षणिक कर्जासाठी मार्गदर्शन पण तुम्ही ठेवलं. हे फार उत्तम तुम्ही म्हणजे असं शक्यतो हे म्हणजे पूर्ण परिपक्व असा हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला, त्याबद्दल सर्वोच्च पहिले तुमचं कौतुक आणि धन्यवाद. मुलांचा गुणगौरव सोहळा, मुलांना वर्षभर किंवा इतकी वर्ष ही मुलं अभ्यासासाठी कष्ट करत असतात आणि जेव्हा त्यांचे मार्क्स येतात आई वडील तर कौतुक करतातच, पण आपल्या प्रभागामध्ये पण अशा सोहळ्याच्या माध्यमातून त्यांचं नाव होतं. कारण आज आपल्या शेजारच्या घरी काय चाललंय हे आपल्याला माहिती नसतं, पण कुठून तरी ह्या अशा कार्यक्रमातून त्या प्रभागामध्ये त्या मुलाचं नाव होतं आणि त्या मुलासकट त्या आई वडिलांचं देखील नाव होतं. कारण खरी मेहनत या मुलांच्या मागे तुमच्या आई वडिलांची आहे. आज लहानपणापासून ते तुमच्या मागे पूर्णतः कष्ट घेतात. सर्वप्रथम तरी सर्वांना सांगेल की आई वडिलांसाठी सर्व मुलांनी टाळ्या वाजल्या. आज त्यांच्यामुळे तुम्ही ह्या पदापर्यंत किंवा इतके चांगले माणूस तुम्ही आज घेऊ शकता. कायम तुमचे आपण म्हणतो ना, पहिली आपलं मार्गदर्शक ही आपले आई वडील असतात आणि हे आपण कितीही मोठे झालो तरी विसरता कामा नये. आज तुम्ही 10वी पास आहात, 12वी पास झाले, आता कॉलेजेसमध्ये जाल, एक नवीन पंख फुटल्यासारखे तुम्हाला होणार.
एक नवीन विश्व त्याला तुम्ही फेस करा. पण कुठेतरी ना आपण एक वेगळ्याच विश्वात जातो. आणि हे सगळं करत असताना आपल्याला शिक्षण, आपला मूळ जो मुद्दा आहे किंवा आपण कशासाठी कॉलेजला जातोय हे मुलांनी विसरता कामा नये. म्हणजे हे बऱ्याचदा होतं की 10वी-12वी पर्यंत विद्यार्थी खूप चांगला असतो आणि मग नंतर सगळेच विद्यार्थी नाही म्हणणार, पण काही असे असतात की मग ते असंच मग लेक्चर बंक करणं, इकडे तिकडे फिरणं, हाही एक आयुष्यातला फेज असतो आणि त्याचेही आनंद आपण सर्वांनी घ्यायचे असतात. पण शिक्षण आपलं मेन उद्दिष्ट आहे हे मुलांनी विसरता कामा नये. आणि हे सगळं करत असताना आपण कुठल्याही व्यसनाच्या अधीन जाऊ नये याची देखील काळजी आपणच घ्यायची आहे. कारण आपण आता दिवसभर घराच्या बाहेर असतो, आपले आई वडील नोकरीला असतात, त्याच्यामुळे ही जबाबदारी आता तुम्ही सर्वच अगदी सुज्ञ आहात, त्याच्यामुळे ही काळजी आपण आपलीच घ्यायची आहे. जेव्हा मला वाटतं ग्रॅज्युएशन पर्यंत काही मी मार्गदर्शन ठेवलेलं आहे. करिअरची चॉईस करत असताना खरंच असं बऱ्याचदा होतं की आपले मित्र किंवा मैत्रीण ज्या दिशेने जातात तिकडे आपली सहजासहजी ओढ होते किंवा एक करिअरकडे जर एक फ्लॉक मोठा मुलांचा जात असेल तर आपण त्या अर्थाने विचार करतो. पण खरंच मी मुलांना सांगेन की थोडा वेळ घ्या. अजूनपर्यंत जर तुम्ही विचार केला नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्हाला ऍक्च्युली काय आवडतं किंवा तुमची रुची ज्याच्यामध्ये आहे ते क्षेत्र तुम्ही निवडा. मग भले तुमचे पर्सेंटेज जरी जास्त असले तर मी सायन्सलाच गेलो पाहिजे असा अट्टाहास करू नका किंवा असा अट्टाहास आई वडिलांनी देखील करू नये. तुमच्या मुलांची रुची ज्याच्यात आहे त्याच्यात त्यांनी करू नये. कारण आता तुम्ही पर्सेंटेजच्या हिशोबाने क्षेत्र निवडाल आणि जर तुमचं ते पॅशनच नसेल तर पुढे जाऊन त्याची तुमची गुणवत्ता ही घटत जाणार आहे आणि आपल्याला ते कुठेतरी नको. आणि आताही जरी आपला मार्ग मोकळा नसला तरीही तुम्ही इतरांची मदत घेऊन जे एज्युकेशनल काउन्सिलर्स आहेत त्यांच्याकडे जाऊन अजून आपल्याला कुठले कुठले आहेत याची माहिती आपण पूर्णतः घेऊन मगच आपलं करिअर आपण चॉईस केलं पाहिजे. आता तर खूप आधुनिक करिअर चालू आहेत, AI वगैरे, कॉम्प्युटर्सच्या निगडीत असू दे, सायन्समध्ये करिअर झालेले आहे जे मुलांना बऱ्यापैकी कदाचित माहितीही नसतील किंवा सध्या तरी आई वडिलांना असं वाटत असेल की अरे ह्याच्यात काय स्कोप आहे, हे काय. म्हणजे एक आपली जी ठराविक ट्रेडिशनल कोर्सेस आपल्या डोक्यात असतात ना की हेच चांगले आहे, हेच केले पाहिजे, तर असं नाहीये. आताचं एज्युकेशनल क्षेत्र हे एवढं मोठं आणि खूप व्यापक झालेलं आहे आणि त्याच्यासाठी भले एखादा कोर्स तुम्हाला आता असं वाटत असेल की ह्याचं काही फ्युचर नाहीये, पण ऍक्च्युली ग्लोबल वर्ल्ड मध्ये त्याचं खूप काही त्याला फ्युचर खूप चांगलं असू शकतं. त्याच्यामुळे आपल्या मुलांवरती विश्वास ठेवा. कारण आपण आई वडील म्हणून करत नाही तेवढी ही मुलं स्वतःसाठी करत असतात किंवा त्यांना त्यांच्या करिअर बद्दल तितकीशी माहिती असते. त्याच्यामुळे कुठेतरी आपल्या मुलांवरतीचा तो विश्वास तुम्हाला ठेवण्याची गरज आहे. आणि मी एवढं सांगेन की जेव्हा आपण पर्सेंटेजवरती जास्त म्हणजे करायलाच पाहिजे, असं मी म्हणत नाही की पर्सेंटेज तुमचे खूपच कमी पाहिजे, पण माझी आता समजा 80-90% असलेच पाहिजे किंवा जर हे पर्सेंटेज असतील तरच माझं फ्युचर खूप ब्राईट आहे अशातलाही भाग नाही. हे सर्व जे आहे, जेव्हा तुम्ही जॉबसाठी जाता, इंटरव्ह्यूसाठी जाता, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप मॅटर करतं की तुमचा बेस किती क्लिअर आहे. मी तुम्हाला माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स वरून सांगते की ग्रॅज्युएशन नंतर मी एमटेक केलं, मी डिस्टिंक्शन मध्ये होते आणि माझ्यासोबत माझ्या 2-3 मैत्रिणी होत्या आणि इतरही होते कॅन्डिडेट्स जे आम्ही एकत्र इंटरव्ह्यूसाठी गेलेलो आणि त्यांचे मार्क्स, मी डिस्टिंक्शन असली तरी त्यांचे माझ्यापेक्षा डेफिनेटली जास्त होते. आणि जेव्हा आम्ही इंटरव्ह्यूला गेलो तेव्हा मला खात्री होती की मला तर मिळणार नाही, मी माझ्या मैत्रिणीला नक्की भेटणार, एवढे चांगले मार्क्स भेटले तिला, मला कोण कन्सिडर करणार. पण जे प्रश्न विचारतात तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये, मी सांगितलं तुमचे बेस किती क्लिअर आहे याच्यावरती तुमचं सगळं अवलंबून आहे. ते सगळे रिजेक्ट झाले आणि मला जॉब भेटला. त्याच्यानंतर तुम्ही किती मेहनत करता, तुम्ही जॉब करत असताना पण तुम्ही किती रिसर्च करून पुढे जाण्याचा प्रयत्न करता. 6 महिन्यातच मला पुढचं प्रमोशनही भेटलं. म्हणजे
मला तुम्हाला एवढं सांगायचं की त्या बॉक्समध्ये राहू नका की माझे पर्सेंटेज आज कमी आहे तर मग माझा पुढे मला काही जास्त स्कोप असा नाही, किंवा आई वडिलांनी पण मुलांना त्या बॉक्समध्ये टाकू नका की अरे आपल्याला कमी भेटू पुढे कसं होईल, असं नाहीये. सर्वात इम्पॉर्टंट आहे तुमचा बेस काय क्लिअर ठेवणं, तुमचं प्रोफेशन किंवा तुमचं करिअर हे खूप वाईजली चूज, आणि कुठल्याही तुमच्या शिक्षणाच्या ह्याच्यात स्टेजवरती तुम्हाला जर असं वाटलं मुलांना की माझं ह्याच्यामध्ये नाही होते किंवा हा जे मी करिअर चॉईस केलंय हा माझ्यासाठी चुकीचा आहे, तर तो बदलण्याची हिंमत पण ठेवा. आणि असं समजू नका की अरे आता मी 2 वर्ष ह्याच्यात घालवली, आता माझे अजून वर्ष जर मी दुसरं करिअर चॉईस केलं तर त्याच्यात जातील आणि बाकीचं कसं मॅनेज होईल. कारण शेवटी तुम्ही कशात एक्सेल करता हे खूप महत्वाचं आहे. आज तुम्ही सर्वच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि तुमचा गुणगौरव आता आम्ही ताईंच्या हस्ते वगैरे होईल, तर खरंच मी तुम्हा मुलांना खूप खूप शुभेच्छा देईन आणि तुमच्या आई वडिलांचं खास करून खूप अभिनंदन करेन. आजच्या या कार्यक्रमाला ताई तुम्ही आम्हाला इथे बोलवलं, खरंच खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सर्वच विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. धन्यवाद.